जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। झिरो वाळू रॉयल्टी व साक्षण पंपाबाबत अधिवेशनात निर्णय अपेक्षित, आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्याला यश। नंदुरबार जिल्ह्यात झिरो वाळू रॉयल्टी लागू करणे तसेच नवीन वाळू लिलाव प्रक्रियेत साक्षण पंप वापरण्यास परवानगी देण्याबाबतचा निर्णय पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी महसूल विभागामार्फत घेतला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे नेते तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली। नंदुरबार जिल्ह्यातील वाळू युनियन वाहतूकदार संघटनेच्या मागणीनुसार झिरो वाळू रॉयल्टी आणि साक्षण पंपाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार रघुवंशी यांनी गेल्या आठवड्यात राज्याच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती। त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ दखल घेत अधिवेशन संपण्यापूर्वी महसूल विभागामार्फत यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही सभागृहात दिली होती। या निर्णयामुळे जिल्ह्यातील वाळू वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत असून वाळू युनियन वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे आभार व्यक्त केले। दरम्यान शनिवारी सकाळी नंदुरबार नगरपालिकेच्या सभागृहात वाळू युनियन वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी वाळू वाहतूक करताना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, प्रशासकीय अडथळे तसेच व्यवसायासमोरील समस्या पदाधिकाऱ्यांनी आमदार रघुवंशी यांच्या निदर्शनास आणून दिल्या। या प्रश्नांबाबत शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन आमदार रघुवंशी यांनी दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।